युवकांसाठी राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन प्रार्थना फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलंय। प्रार्थना फाउंडेशन आणि सेवादायी सोशल फाउंडेशन सोलापूर यांनी एकत्रितपणे राज्यस्तरीय कृतिशील तरुणाई शिबिराचं आयोजन केले। याचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडले। शिबिर ही परिवर्तनासाठी असतात। इथून जाताना शिबिरार्थींनी सामाजिक भान, वैचारिक श्रीमंती घेऊन गेलं पाहिजे। माणूस पैशानं गरीब असला तरी चालेल, परंतु विचारांनी श्रीमंत असायला हवा, असं मत डॉक्टर माधवी रायते यांनी व्यक्त केलं। या शिबिराचं यंदाचं दुसरं वर्ष असून शिबिर 21 ते 26 मे या कालावधीत पार पडतंय। या शिबिरामध्ये शून्यातून आपलं विश्व घडवलेल्या मान्यवरांची गप्पा मारण्याची संधी मिळणार असून श्रमदान, गटचर्चा, नाईट वॉक, आंतरराष्ट्रीय चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या गॅलरीला भेट, पथनाट्य आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न त्यांना समजणार आहेत। प्रार्थना फाउंडेशन ही संस्था मागील कित्येक वर्षांपासून समाजातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अनाथ, वंचित आणि निराधार मुलांच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी काम करते। त्याचबरोबर समाजातील बेघर, निराधार आणि आजी आजोबांसाठी सुद्धा काम करते। समाजातील या वंचित, निराधार घटकांसाठी काहीतरी काम करण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून या सर्वच युवकांना मिळते। शिबिराच्या माध्यमातून एक सक्षम युवक घडवण्याचं काम होतंय। हे शिबिर निवासी असून राज्यभरातील जवळपास 75 युवक युवतींचा यामध्ये सहभाग असणार आहे। या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी जगदीश पाटील, सुरेश धोत्रे, यशवंत कुंभार, मनीषा सरावळे, प्रार्थना फाउंडेशनच्या अनु मोहिते, शुभम मिसळ, विष्णू भोसले, अखिल हिमोने आणि शिबिरार्थी उपस्थित होते। सर्वजण येत आहेत, वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला इथे एक शिबिर राबवायला म्हणजे त्या शिबिरामध्ये सर्व शिकायला मिळेल। त्यामुळे मी सेवादायी परिवार आणि प्रार्थनाचं प्रारंभीच खूप अभिनंदन करतो। सोलापूरसारख्या परिसरामध्ये आम्ही पूर्वी जेव्हा शिबिर वगैरे ऐकायचो तर इकडे सगळं मेळघाट वगैरे, असे नागपूर वगैरे अशा परिसरामध्ये हे सर्व शिबिर असायची। व्यवसाय काढून द्यायचा होता, पण त्या इतक्या दमून जातात संध्याकाळपर्यंत डोळे पांढरे करून की त्यांना काही व्यवसाय करायचा म्हणजे इच्छाही नसते, ताकदही नसते आणि ठिकठिकाणी धुणंभांडी करतात, त्यांना काहीतरी थोडंसं खायला प्यायला मिळतं, त्यामुळे त्याच्यात त्या खुश आहेत। पण सावकाराच्या पाशात अडकल्या त्या सगळ्या अडाणी अंगठीवाल्या, त्यांना आता आपली सही करायला तर शिकवायचं एवढंच माझं ध्येय। छोटी छोटी काहीतरी ध्येय ठेवते, त्यातल्या काहीतरी करायला सांगते। त्यातल्या काही जणांनी यायला लागले, काही जण अजूनही सुशीला असं नाव लिहायला पण येत नाही, अजून अंगठे वाल्याच आहेत। तर त्यामध्ये फक्त त्या सगळ्या सावकाराच्या पाशातनं मुक्त झाले, त्याचा मला मनस्वी आनंद आहे। इतक्या अडकले होते, त्यांना हिशोबच कळत नव्हता। तो सावकार रोज